सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि या हत्या प्रकरणातील पकडण्यात आलेले आरोपी, या प्रकरणातील फरार आरोपी आणि या गुन्ह्याशी ज्यांचा संबंध जोडला जात आहे ते वाल्मिक कराड हा विषय सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे। काय आहे या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी याचा आढावा आपण या बातमीतून घेत आहोत। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। त्यांची झालेली निर्घृण हत्या महाराष्ट्राला हादरून सोडणारी ठरली आहे। यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे। यासाठी विविध मोर्चे आंदोलने केली जात आहेत। शिवाय हे प्रकरण अधिवेशन काळात देखील मोठ्या प्रमाणावर गाजले आहे। या सर्व प्रकारातील काही आरोपींना अटक झाली असली तरी अद्याप 3 आरोपी फरार आहेत। शिवाय या हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील आमदार मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे देखील नाव जोडले जात आहे। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर या संदर्भात आरोप होत आहेत। या सर्व प्रकरणाचा आका वाल्मिक कराड आहे असे आरोप सध्या सर्वत्र होताना दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना देखील अटक करावी आणि त्यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा याच्याबाबत दबाव काही दिवसांपासून सरकारवर होता। मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही। मात्र या प्रकरणाशी वाल्मिक कराड यांचा संदर्भ मात्र जोडला जात आहे। वाल्मिक कराड यांच्यावर एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात 2 कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मागील 22 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांनी सीआयडी ऑफिस पुणे येथे आत्मसमर्पण केले आणि आता पुढील तपास केला जात आहे। कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांची कुंडली ही अंगावर काटा आणणारी अशीच आहे। वाल्मिक कराड यांच्यावर देखील जवळपास मागील 25 वर्षात 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे। त्यात हत्येचे कट रचने यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत। मात्र अद्यापर्यंत एकही गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली नाही याबाबत देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे। एवढेच नाही तर या प्रकरणातील आरोपी असलेल्या सर्वच आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील या निमित्ताने समोर येत आहे। बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची गुन्हेगारींची कुंडली ही समोर आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याच्यावर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत, तर इतर आरोपींवर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। एवढे गुन्हे असूनही हे आरोपी मोकाट कसे फिरत होते असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे हे सर्व पोलिसांचे अपयश आहे आणि याला कुठेतरी राजकीय राजाश्रय होता का असे आरोप आता होत आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने तर गुन्ह्यांचे दशक पूर्ण केलं आहे। सुदर्शन घुलेंचे वय 26 वर्ष आहे। मागील 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत। केज पोलिसांमध्ये त्याच्यावर तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत। यात मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळून नेल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे सुधीर सांगडे। सुधीर सांगडे याचे वय 22 वर्ष आहे। खुनात सहभाग असणे याबाबतचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। आवादा कंपनीकडे 2 कोटीची खंडणी मागितल्याचा देखील आरोप त्याच्यावर आहे। या प्रकरणातील तिसरा आरोपी आहे प्रतीक घुले। 8 वर्षात 5 गुन्हे त्यावर दाखल आहेत। प्रतीक घुलेचे वय फक्त 24 वर्ष आहे। 7 वर्षात केज पोलीस ठाण्यात त्याच्यावर 5 गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये खुनात सहभाग असणे, मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी, मारामारीत त्याचा सहभाग आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4था आरोपी आहे विष्णू चाटे। विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे। संतोष देशमुख खुनात सहभागाचा गुन्हा आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे 2 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत। या प्रकरणातील 5वा आरोपी आहे कृष्णा आंधळे। आंधळेवर 4 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत। कृष्णा आंधळेचे वय 27 वर्ष आहे। मागील 4 वर्षात त्यावर 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यात खुनाचा प्रयत्न करणे, गर्दी, मारामारी, खंडणी असे ते गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील 6वा आरोपी आहे महेश केदार। केदारवरही अनेक गुन्हे दाखल आहेत। महेश केदारचे वय फक्त 21 वर्ष आहे। त्यावर देखील गर्दी, मारामारी, चोरी, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खुनाच्या कटात सहभागी असणे असे आरोप आहेत। त्यामुळे या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता बीडमध्ये कशा पद्धतीने जंगलराज सुरू आहे याचा हा पुरावा आहे।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची कुंडली पाहिली तर या आरोपींना कुणाचे आळबा आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना हे आरोपी मोकाट कसे फिरत होते हाही प्रश्न विचार करायला लावणार आहे। अशी असली तरी या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। या गुन्ह्यांचा तपास आता SIT, CID आणि केज पोलीस करत असल्याने या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला आहे। लवकरच सर्व आरोपी ताब्यात घेतले जातील असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे। शिवाय या गुन्ह्यातील एकाही आरोपीला अभय मिळणार नसून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल असा देखील आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे। दुसरीकडे या खून प्रकरणाशी वाल्मिक कराड यांचा देखील संदर्भ विरोधकांकडून जोडला जात आहे आणि त्या दृष्टीने देखील यंत्रणा आता तपास करणार आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे जाऊन मोक्कासारखा संघटित गुन्हेगारीचा देखील कलम या आरोपींवर लागू शकते आणि आगामी काळात त्यांच्या अडचणीत वाढ होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत होते ते नाव वाल्मिक कराड यांचे। राजकीय वरदहस्त असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर मात्र आता तपासाची दिशा काय असेल यावर देखील विविध चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर त्याच्या आका असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यावर देखील त्याचे परिणाम होतील का? त्यांचे मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद धोक्यात येऊ शकते का? की काही दिवस जेलमध्ये ठेवून या प्रकरणावर तपास सुरू आहे या नावाखाली वेळ मारून नेला जाईल आणि मोठ्या राजकीय नेत्यांना अभय मिळेल का? अशा अनेक शंका सध्या राज्यातील जनतेच्या मनात आहेत। दुसरीकडे या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा यासाठी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू यांनी एक रीट याचिका देखील दाखल केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात सत्ताधारी आमदारांनी हे प्रकरण उचलून धरल्याने सरकारची चांगलीच पंचायत या प्रकरणात झाली आहे। यात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी देखील या प्रकरणाबाबत सरकारला धारेवर धरले आहे। मात्र बीड जिल्ह्यातील या गुन्हेगारांची ज्याप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे ती खरोखर अंगावर काटा आणणारी अशी आहे आणि हे सर्व गुन्हेगारी फोफवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राजकीय वरदहस्त जबाबदार आहे असाच आरोप आता जनतेतून होत आहे। त्यामुळे पुढील काळात राजकीय गुंडागिरी मोडून काढून आरोपींना शिक्षा करणे आणि जनतेचा विश्वास संपादन करणे, पीडित कुटुंबाला न्याय देणे असे मोठे आव्हान पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालयासमोर आहे। बीडमधील या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल आणि या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।